तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची लेख तू आकाशातील उंच झेप तू. नमस्कार, आज महिला दिन आहे आणि याच महिला दिनाच्या निमित्ताने मी अक्षय यादव आपल्यासाठी महा 24 तास वरती एक स्पेशल एपिसोड घेऊन आलेलो आहे. आज महिला दिनानिमित्त महिलांचं खास कौतुक केलं जातं आणि महिला ही एक विश्वाचे आधार आहे, एक संस्कृती आहे आणि एक स्त्री म्हणजे एक संपूर्ण विश्व आहे. विश्वाला निर्मिती करणारी एक विद्यापीठ आहे आणि याच विद्यापीठाचं कौतुक किंवा खास गौरव करण्यासाठी आज आपण आलेलो आहे अनिता ताई खरात यांच्यासोबत. ताई नमस्ते. सर्वप्रथम महा 24 तासच्या सर्व परिवारातर्फे आपल्याला महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिन निमित्त काय सांगाल आपण, महिलांना काय संदेश द्याल किंवा महिला दिनानिमित्त महिलांच्या विषयी काय सांगाल आपण? नमस्कार. सर्वप्रथम मी महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. मी आज महिलांना एकच सांगेन की आपली मुलगी, आपली बहीण, आपली आई, आपल्या घरात प्रत्येक जी स्त्री आहे तिचा सन्मान झाला पाहिजे आणि तिने स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. हाच मी एक संदेश आजच्या दिवसाच्या निमित्ताने देऊ इच्छिते. खरं म्हणजे स्त्री एक कुटुंबाचा आधार असते. एक सुशिक्षित स्त्री असली तर ते कुटुंब फार मोठं प्रगती करतं किंवा समाजाच्या विविध टप्प्यांवरती आज महिला ही एक समाजाचा मूलभूत आधार झालेली आहे. याकडे कसं पाहताय? आज बघतोय आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला सक्षमपणे काम करताना दिसतात. डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात. तर मला असं वाटतं की आज प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. त्यासाठी शासनाने खूप चांगल्या योजना सुद्धा काढल्यात. त्यामुळे मुलींचं शिक्षण, मोफत शिक्षण असणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या माध्यमातून देखील आपण देखील इंदापूर असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा सबलीकरणासाठी प्रयत्न करत आहात किंवा समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपलं देखील काम आहे. कसं पाहिजे या सर्वांकडे, म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने? आज महिला घरातून बाहेर पडताना खूप संकटातून बाहेर पडत असते आणि बाहेर पडायचं म्हणलं तर तिला खूप संघर्ष करावा लागतो. चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित न राहता आज आपण बघतोय महिला जर घरातून बाहेर पडायचं म्हणलं तर महिलांना घरातलं करावं लागतं, मुलांचं करावं लागतं, घरातलं सर्वच लोकांचं करून स्वतःच व्यवस्थित सगळं करून बाहेर पडावं लागतं. तर मला असं वाटतं की महिला ज्यावेळेस बाहेर पडते तर त्यावेळेस तिचं स्वागतच केलं पाहिजे, ना की तिला असं कुभावाने किंवा कुचेष्टेने किंवा एक महिला जर बाहेर पडत असेल तर तिच्यावर टॉन्टिंग करणं हे बंद केलं पाहिजे. म्हणजे समाजाने कुठेतरी एक आदराच्या भावनेने, कारण प्रत्येक स्त्री ही एक आपली बहीण किंवा आई असते. म्हणजे ज्या थोर साधू संतांचा आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला एक विचार लाभलेला आहे, त्या विचारातून आपण कुठेतरी स्त्रीकडे बघितलं पाहिजे आणि स्त्री जर या ठिकाणी समाजामध्ये पुढे गेली तर खऱ्या अर्थाने समाज पुढे जाईल. म्हणजे समाजाची भावना बदलली पाहिजे कुठेतरी. मला एवढं सांगायचं. कारण आज बघतोय आपण की आता समाजामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. त्यातून मी पण घरातून बाहेर पडते, बाहेर समाजामध्ये वावरते, काम करते, तर बऱ्याच गोष्टी मला असं जाणवतात. तर आपण काही गोष्टी इग्नोर करतो, पण इग्नोर करण्याच्या पुढे आपण गेलो म्हणून इग्नोर करतो. पण जे लोक आता नवीन महिला बाहेर पडतायत किंवा त्यांना जर प्रोत्साहन नाही दिलं तर त्या बाहेर नाही पडणार, किंवा जर त्यांना जर असं चुकीची वागणूक दिली तर घरातले पण नाही बाहेर, त्यांना परवानगी देणार बाहेर पडण्याची. खरं म्हणजे आपण जर इतिहासाचा विचार केला तर स्त्री शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला त्या सावित्रीबाई फुले. या सावित्रीबाई फुलेंनी ज्या वेळेस शाळा चालू केली होती, पहिली मुलींची शाळा चालू केली होती, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे कुठेतरी महात्मा ज्योतिराव फुले एक खंबीरपणे उभे राहिले होते. तशाच पद्धतीने आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांसाठी उभं राहण्यासाठी आपण काय सांगाल? म्हणजे मी प्रत्येक मुलगी पायावरती स्वतःच्या उभी राहावी यासाठी मी तर स्वतःहून खरात परिवार आणि स्टेज प्रति ग्रुप तर प्रत्येक मुलीच्या, प्रत्येक स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभा राहील. आणि आज बघतो आपण महिलांच्या संदर्भात बऱ्याच केसेस राहतात. महिलांच्या केसेस वाढू नये यासाठी पण शासनाने काळजी घेतली पाहिजे. त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ग्रामीण लेवलला राहतो तर एक जी माणसांची विकृती आहे स्वतःची, जे म्हणजे आता एखादा कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या गटाचा माणूस कोण सांगत नाही की नेता की असं कर, चुकीचं कर म्हणून, किंवा त्याला पाठीशी पण घालत नाही. पण मला असं म्हणत की त्याची मानसिकता आहे, जी मानसिक विकृती आहे ना, ती बदलली पाहिजे. म्हणजे आपण आज महिला दिन आहे, महिला दिनाच्या निमित्त नारी शक्तीचा जागर करतोय किंवा स्त्री शक्तीचा सन्मान करतोय
आणि हे काळाची गरज आहे. महिलांचा सन्मान हा प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक पावलावरती झाला पाहिजे. कारण ही महिलाच जी आहे किंवा ही स्त्रीच आहे ती अनंत काळाची माता आहे. परंतु समाजामध्ये जर आज बघितलं तर म्हणजे स्वारगेट सारखी घटना असेल किंवा प्रत्येक रोज नवीन एका दिवशी प्रत्येक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. म्हणजे अगदी बाल असतील किंवा एकदम लहान मुली असतील यांच्यावरती अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. या सर्व परिस्थितीकडे कसं बघताय आपण एक महिला म्हणून? एक महिला म्हणून मी असं या परिस्थितीकडे मला असं वाटतं की एक महिला म्हणून स्वतः एक सक्षम झालं पाहिजे आणि महिलांनी ना कोणावर अवलंबून न राहता आज आपण आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना, आपल्या प्रत्येक स्त्रीला जर बाहेर पडत असेल तर तिला स्वतःचं संरक्षण करायला आलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे. आज त्या दृष्टिकोनातून जर काही करता आलं किंवा ग्रामीण लेवलला म्हणा किंवा शहरी भागामध्ये कराटेचं शिक्षण म्हणजे प्रशिक्षण असेल किंवा बॉक्सिंग असेल, जुदो, लाठीकाठी, जे काय असेल मुलींचं स्वतःचं संरक्षण करता येईल त्या हिशोबाने जर काय करता आलं प्रत्येक पुरुषांनी, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक पुरुषानं पुढे आलं पाहिजे यासाठी. म्हणजे महिलांनी आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी काहीतरी पावले उचलली पाहिजेत. बरोबर आहे. आणि त्यासाठी 112 पण कॉल आहे, तुम्ही बघताय. प्रशासन सुद्धा खूप सतर्क पद्धतीने काम करते. 112 तर कॉल आहेच. कधीही इमर्जन्सी कॉल केला तरी पोलीस आपल्या संरक्षणासाठी तयार राहतात. शासनाच्या माध्यमातून असेल किंवा विविध संघटनाच्या माध्यमातून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक ऍक्टिव्हिटी चालवली जाते किंवा जागोजागी उपक्रम राबवले जातात. परंतु ही जी काही मानसिकता आहे किंवा ही काही विकृती आहे समाजामध्ये, जी काही 2-4% असेल, त्या विकृतीला म्हणजे कसं काय बघायचं? या सर्व गोष्टींकडे आळा घालण्यासाठी कुठेतरी पुढे आलं पाहिजे कोणीतरी. मी असं म्हणते की जे काही लोक आहेत ना, जे असे नराधम आहेत ना, त्या अशा नराधमांना चौकात फाशी दिली पाहिजे. तेव्हा जे नवीन युवा पिढी आहे ना ती कुठेतरी त्यांना त्याच्यावर वचक बसेल. आणि मला असं वाटतं की जर ह्या गोष्टींना आपण पाठीशी घातलं किंवा त्यांना जर पळवाट काढण्यासाठी त्यांना जर सपोर्ट केला तर ही लोकांची अजून म्हणजे खूप बोलती गोष्ट. म्हणजे त्यांना एक पाठीशी घातलं तर त्यांना अजून आधार मिळेल, आणखीन ते ह्या गोष्टी निर्भीडपणे करण्यासाठी पुढे येतील. मला असं वाटतं की अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे. कुठेतरी जे काही कृत्य होत आहेत त्याच्यासाठी एक उदाहरण सेट केलं पाहिजे. म्हणजे जे काही गुन्हे घडत आहेत त्यावरती कडक शासन केल्यानंतर कुठेतरी गुन्हा करणाऱ्याच्या मनामध्ये शिक्षेचा भीती आली पाहिजे, असं म्हणजे आपण सांगताय आपल्या बोलण्यातून. हा एक विषय झाला. परंतु दुसऱ्या बाजूला जर गेलं तर साधारणतः ज्या कॉलेजच्या मुली असतील किंवा इतर ठिकाणी आज प्रत्येक ठिकाणी मुलींची संख्या वाढत आहे किंवा मुली ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, त्या सर्व ठिकाणी त्यांना एक सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी आपण वैयक्तिक काय म्हणजे प्रयत्न करणार आहात का किंवा कशा प्रकारे आपले प्रयत्न चालू आहेत? आता स्कूल असेल, कॉलेज असेल, आम्ही दक्षता समितीच्या मार्फत आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जातो आणि अल्पवयीन मुलींचं जे प्रमाण आहे पळून जाण्याचं म्हणा किंवा त्यांना फूस लावून पळून नेण्याचं जे प्रमाण आहे त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जातो. निर्भया पथकच्या सोबत काम करतो. तर ती एक खूप मोठी गोष्ट आहे आणि मुलींना चांगलं काय वाईट काय हे कळण्यासाठी हे निर्भया पथक खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. म्हणजे कुठेतरी प्रलोभन दाखवणं असेल किंवा चुकीच्या गोष्टी काय वाईट काय हे कळण्यासाठी किंवा हे वयच असतं मुलींचं एक 12, 13, 15, 17 वर्षापर्यंत. जोपर्यंत मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत मुलींना चांगलं काय वाईट काय कळत नाही. तर ह्या लहान मुलींना फूस लावून पळवून घेण्याचं प्रमाण खूप आहे. तर मला असं वाटतं की निर्भया पथक खूप चांगल्या पद्धतीने काम करतं याच्यावरती. बरोबर आहे. तर ह्या ज्या काही सर्व सामाजिक कार्य तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून अनिताताई खरात करत आहेत त्या त्यांनी आपल्या समोर सांगितलंच. परंतु आज एक महिला दिन आहे आणि एक नारी शक्तीचा सन्मान म्हणून आपण तुमच्याकडे देखील येऊया. आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही इंदापूरमध्ये बघत असतो की आपल्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. घरून आपल्याला सपोर्ट कसा मिळतो? खूप चांगल्या पद्धतीने मुलांचा असेल, मिस्टरांचा असेल, घरातली सर्वच फॅमिली खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. म्हणजे केवळ काय करतेस फक्त खाल्लं का नाही एवढ्यासाठीच विचारपूस करण्यासाठी किंवा असं कधी जाणार आहे, कुठे येणार आहे, म्हणजे बंधन नाही कोणत्या गोष्टीचं. तुला करायचं ना तर तू 100% सामाजिक क्षेत्रामध्ये उतरली तर तू तुझा 100% दे आणि बेस्ट करण्याचा प्रयत्न कर. जर काही कमी पडलं तर आम्ही आहे सपोर्टला. म्हणजे काम करत असताना मनामध्ये एक विश्वास असतो की आपल्याला संपूर्ण भीती नाहीये की मी जर कुठे बाहेर गेली तर बाबा काय म्हणतील किंवा काय. बरोबर. हे एक गोष्ट म्हणत नाहीच आहे माझ्या. मी जेव्हा बाहेर पडते ना तर
रिलॅक्स होऊन बाहेर पडते, त्यामुळेच कामाला एवढा वेळ देऊ शकते. आणि म्हणजे जे काम तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये यश येण्याचं प्रमाण देखील बऱ्यापैकी म्हणजे त्या गोष्टीमुळे येत असेल. हा. म्हणजे कुठेतरी तुम्ही जे कार्य करताय तर कार्य म्हणजे तुमचं चालू आहे, त्याच्यामध्ये घरच्या सर्व तुमच्या कुटुंबाचा देखील तेवढाच वाटा आहे. म्हणजे साधारणतः आपण पूर्ण इंदापूरमध्ये असेल किंवा बाहेर ठिकाणी काम करत असताना साधारणतः अडचणी काय येतात? म्हणजे आपण कसं म्हणतो की बाबा एखादा अधिकारी काम करत नाही, म्हणजे काम पडायचं जसं नाव पडलंय ना तसं एक पद्धत आहे आपल्याकडे की बाबा अधिकारी काम करत नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की जर आपण प्रामाणिकपणे काम करत असेल आणि कामाचा उद्देश चांगला असेल तर आजपर्यंत मला असा अनुभव नाही आला की कोणत्या अधिकाऱ्याने काम केलं नाही. उलट मी तर धन्यवादच देईल त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले किंवा मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले, तर सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केले. उलट त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सहकार्यानेच ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह मोठो घेऊन पुढे चाललो तर समाजातून आपल्याला देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणारी भरपूर लोक आहेत. लेडीज आहे म्हणून जर आपण बघितलं तर निगेटिव्ह पण आहे, पण निगेटिव्ह आपण इग्नोर करू, पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन पुढे चालू. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाची आहे. आपण एवढ्या सर्व महिला दिनाचा उत्सव आज साजरा करतोय, एक महिला म्हणून आपल्याला काही अडचणी वगैरे म्हणजे आपण तर सांगितलंच की पॉझिटिव्ह मोटोमुळे आल्या नाहीत, परंतु भविष्यामध्ये काही अडचणी महिलांना ज्या येत आहेत त्या येऊ नये याच्यासाठी काय संदेश द्याल आपण? मी तर असं म्हणेन की अडचणी आल्याशिवाय पण यश मिळणार नाही किंवा अडचणी आल्याशिवाय पण तुम्हाला त्या गोष्टीची किंमत कळणार नाही. अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळणार म्हणजे आल्याच पाहिजे. मी तर असं म्हणेन की कारण अडचण नाही आलं तर आपल्याला त्या कामाची त्या वस्तूची किंमतच कळणार नाही. आता महिला दिन आज आपण साजरे करत आहोत. आज एक महिला म्हणून आम्हाला तुमचा एक म्हणजे गौरव किंवा सन्मान करायला देखील आवडेल, कारण आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करताय आणि समाजामध्ये आपल्याविषयी खूप चांगली भावना आहे की जिथे गरज आहे तिथे तुम्ही काम तुमचं चालू आहे. तर तुमच्या महिला आमच्याकडून तुम्हाला ह्या शुभेच्छा आहेत की असंच तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये देखील काम करत राहा, समाजाची सेवा करत राहा. आणि महिला दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आमच्या सर्व महिला प्रेक्षकांना देखील आणि सर्व माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा. मंडळी, आपण आज अनिताताई खरात यांच्याकडून महिला दिनाच्या विशेष त्यांची मुलाखत घेतली, त्यांच्याकडून महिला दिनाच्या विषयी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. खरं तर महिला दिनानिमित्त आपण 8 मार्चला महिला दिन साजरा करत असतो, परंतु एका दिवसापुरता महिला दिन साजरा न करता वर्षातील 365 दिवस या प्रत्येक महिलेचा सन्मान करणं हे आपलं एक कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य जर आपण बजावलं तर या देशातील स्त्रिया या देशाची राष्ट्रपती होणारी पहिली महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांच्याकडे आपण पाहतो. जर त्यांचा आपण रिस्पेक्ट केला, त्यांना जर आपण बळ दिलं तर सुनीता विल्यम्स ह्या देखील आपल्या देशामध्ये आपल्या आजूबाजूला घडताना पाहू शकतो आपण. किरण बेदी यांच्यासारख्या अतिशय मोठ्या अधिकारी आपण आपल्या आजूबाजूला घडताना पाहू शकतो. तर महिला दिनानिमित्त आज आपण हा जो काही स्पेशल एपिसोड केला, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.